घरचा वैद्य आणि मित्रांनो घरचा तंत्र असे आपले दोन चॅनल आहेत। दोन्ही चॅनलवर तुम्ही जाऊन अलग अलग व्हिडिओ बघू शकता। आता बघा आपण एक पांढरीच्या झाडाचं एक कलम आणलेलं आहे, एक रोप आणलेलं आहे। हे आज एक जणाला द्यायचे म्हणून म्हणलं रोप देण्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ काढावा चांगल्या प्रकारे। तर रोप कसं आहे आणि कलम कसं आहे तुम्ही बघून घ्यायचा, पानं कशी आहेत। तर बरेच लोकांना माहित नाही पानं कशी आहेत त्याचे, झाड कसं आहे। फक्त पांढरीची काठी ऐकून आहे बघा असे पानं आहेत, एक बारीक झाड आहे। तर ह्याचं एक आपण घरात ठेवलेले आपण बघा असे झाड आहे। खाल्ल्या बाजूला बघा एक पांढऱ्या प्रकारचा त्या झाडाला कलर आहे। नीट बघा असं बघा आता दिसतंय। याचे पान एक बघा असे विशेष प्रकारचे पान आहेत। पानाला पान असे काहीला 7 पान आहेत, काहीला 8 पान आहेत, असे काही पान आहेत। आणि वरचा जे शेंडा आहे ती शेंडा बघा असा हिरव्या कलरचा राहतोय। तर हे पांढरीचं कलम आहे, पांढरीचं झाड आहे। तर जेवढं होईल तेवढं पांढरीच्या झाडाचं प्रत्येकाने आपल्या घरात एक झाड लावावं। तर ह्याचे फायदे काय होते, तुमच्या घरात डोळ्यांना नाही दिसणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ही झाड 100 फुटापर्यंत येऊ देत नाही। पहिली गोष्ट तुमच्या अंगणामध्ये, घरात, किचनवर, देवघरात, हॉलमध्ये तुम्हाला जिथं जिथं जागा भेटेल तिथं एक कलम लावावं प्रत्येकाने। आणि तुमचं जर जमीन जायदाद वावर असलं तर वावरात 1, 2 4 झाडं लावावी। वावरात पण लावायला चांगलं झाड आहे। आणि जेवढं होईल तेवढं ह्याचे संगोपन करून झाडाचे आपल्याला प्रत्येकाने जे एक जिम्मेदारी म्हणून अगर एक काही म्हणून प्रत्येकाने एक झाड तरी लावायला पाहिजे। झाड तोडून आणताना बी त्याच्या बारक्या फांद्या आणायच्या, झाड तोडून आणायचं नसतं औषधी। बारक्या फांद्या काही वापरायच्या, त्याचे खाली गळालेले पानं घ्यायचे, म्हणजे आपल्याला परत पण मोरच्या पिढीला पण झाडं राहतात। अशी काळजीनं वैद्य लोकांनी पण ती औषधाची काळजी घ्यायला पाहिजे। एखादी साल जर आणायला सांगितली असली झाडाची तर साल बुडाची काढायची नसती, तर वरच्या फांदीची एक फांदी आणायची, अशी एवढी फांदीची साल घ्यायची, लाकूड कामाला वापरायचं, फांदीची साल घ्यायची, बुडाची साल कधी काढायची नसती। असे जेवढे होईल तेवढे काळजीने आपले कामं करायचे असतात। आणि जेवढे वैद्य लोक आहेत तेवढे सर्वजण माझ्या माहितीनं सर्व काळजीनं असे कामं करतात। काही झाडाला नुकसान नाही करता, योग्य रीतीनं वापर करतात। पण काही जी माणसाला कळत नाही, अज्ञान माणसं आहेत, ज्यांना काही समजत नाही कुठलं काय झाड आहे, ते कशी बी झाडं तोडतात, त्याचं काही असं हे होतं। पांढरीच्या झाडाचा असा वापर होतो मित्रांनो, तर तुम्हाला घरात जर लावलं, हे झाड जर घरात असलंच तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, घरात वाईट शक्ती 4-6 महिन्यात तुमच्या हवा सध्या ही शुद्ध करायचं काम करते। आणि घरामधले सगळे दोष काय असतील, आलेलं गेलेलं केलेलं काय नकारात्मक ऊर्जा, भूत भैरव असा करणे, कवटा, ही पण झाड सगळं बाहेर काढतं घराच्या। ह्या झाडापासून 100 फूट अंतरावर काही येत नाही अशा गोष्टी। असं एवढे मौल्यवान असं झाड आहे पांढरीचं। ह्या झाडाचे परत तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ टाकलेला मी 19 मिनिटाचा, सर्व माहिती दिलेली आहे। ह्याचा एक तुम्ही तुळशीच्या मण्याएवढा मणी जरी गळीत वापरला तरी त्या माणसाला हिंसक प्राणी ही अशा काही गोष्टी ती बी सर्व माहितीच आहे, ती बी काम करते। परत तुम्हाला ह्या पानाचा उपयोग सांगणार आहे मित्रांनो मी। ह्या पानाचं खाल्ले बुडाचे पानं काय करायचे, वाळलेले पानं असतात, वाळलेले पानं, सुकलेले पानाची कटिंग करायची, ती पानं झाड मोठं झाल्यावर त्याचे पानं साठवून ठेवायचे। त्याचे काय करायचे पानाचं तुम्हाला गुरुवार शनिवार थोडं पांढरीचे पानं, धोत्रेचे बिया, काळ्या धोत्रेचे बिया आणि तगर एक चूर्ण भेटतं। आणि तगर जर नाही भेटलं, लाकडी नरक्या ऊद आपल्या हळकुंडासारखा असतो, ही सर्वाचं काय करायचं बारीक चूर्ण करायचं। आणि गिर गाई अगर साधी गाय, त्या गाईच्या गवऱ्यामध्ये थोडं आपल्याला शनिवार गुरुवार घरात धुरी करायची।
जर तुमच्या डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या काय घरात उलटा पुलटा करतात, फक्त तुमचं कुलदैवत आणि पितृदेवता हीच घरात राहणार आहेत. बाकी सर्व जी काही शक्त्या आलेल्या आहेत, वाईट शक्त्या तुमचं बुरं वाईट करण्यासाठी, ती घरातून निघून जाणार आहेत. एवढं ह्या झाडाचा पानाचा उपयोग होतो. पानं जर नाही भेटले, ह्याची साल असेल, ह्याचं लाकूड असेल, ह्याची जरी धुरी केली तरी चालते. जर ती लाकूड नाही भेटलं, तुम्हाला एखादा मणी असेल, मणी उघडून गवतारामध्ये टाकायचा. गवतारात टाकून त्याचा एखादा मंत्र उपचार करायचा आपला कुलदेवताचा. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवता जागृत जागृत असं म्हणून जरी तुम्ही घरात गवतर त्याचा मणी उघडून जर टाकताय, तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा एकदम 20 मिनिटातच जाते. कारण कुठली बी 20 मिनिटं ते 3 मिनिटं 20 मिनिटं एवढ्यात नकारात्मक शक्ती वाईट शक्ती तुमच्या घरातून पळून जायला मदत होते. तर एवढं हे झाड असं पांढरीचं. आता आपण काय करणार, जेवढं होईल तेवढे प्रत्येकाला झाड द्यायचा प्रयत्न करणार आहे. ज्यांनी कोणाला झाड घ्यायचं असलं तर येऊन झाडे घेऊन जायचे. आणि आपल्या शेताने आता जून महिना सुरू होणार आहे, शेतामध्ये लावा एखादं झाड घरामध्ये ठेवा. घरात जर एखाद्याच्या कोणाला त्रास असेल तर घरामध्ये झाड आपलं एका मोठ्या पिशवीत मोठ्या कुंडीत स्वच्छ एखाद्या चांगल्या खाली भांडं ठेवून, भांडेत पाणी त्याच्यातला निचरा होईल अशा पद्धतीत घरात लावायचे. घरात 6 महिने झाड ठेवल्यानंतर तुमच्या घरातलं तुम्हाला वातावरण बी कळलं किती बदल झाला आहे. घरात काय काय होतं, पहिलं काय उलटा पुलटा होता, आता झालंय घरात काय, ही तुम्हाला कळून चुकणार आहे मित्रांनो. जेवढं होईल तेवढं झाडं आपल्याला प्रत्येकाला एक एक झाड द्यायचे असे मी प्रयत्न करणार आहे. कारण आपण आता काही ठिकाणाहून झाडं मागविलेले आहेत आणि आपण एक एक झाडं देऊन त्यांना काळजीनं सांगून वा ही झाडं लावा, त्या झाडापासून असे असे महत्त्व आहेत. आपण सर्व त्याचे काळजीनं त्यांना झाडं देऊन झाडं लावून ह्याचे एवढं मौल्यवान माहिती आहे. समोर आल्यावर आपण अनेक सांगणारच आहेत. म्हणून 4 पैसेकडे नाही विचार करता माणसाने पण झाडं घेऊन लावावी. कारण लोकांना काही वाटतं 1000 पैसे कुणाला म्हणलं की माणसाला नग वाटतं, पण तीच 1000 पैसे उद्या तुमच्या जर काही नकारात्मक शक्तीने जर हल्ला केला तर इकडं लाखावर रुपये जाते तुमचे मित्रांनो. लाखावर रुपये जाऊन त्या माणसाला सुख लागत नाही, घरात समाधान लागत नाही, तरी त्या माणसाला नीट पैशाची अडकीचे काय जे काही अडचणी आलेल्या आहेत ती लवकर ताळ्यावर येत नाहीत. त्याच पाहिजे माझं तर म्हणणं, ह्या झाडाला तुम्ही किती जरी खर्च केला तर ही झाड तुम्हाला त्याच्या 10 पट नाही 100 पट तुम्हाला त्याचा बदला देणारच आहे. तर खर्च कसा असतो, तर काही माणसाचं म्हणणं आहे काय येणं जाणं अमुक तमुक खर्च ह्याच्यासाठी जरी असला तरी खर्च काही गरज नाही करायची. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो. राम राम.